त्या शाळेत जाऊन एबीसीडी शिकलो ना, त्या शाळेचं पहिल्यांदा दार कोण उघडून गेलं माहितीये का? एक मराठी बाई. आजची स्टोरी म्हणजे फक्त बायोग्राफी नाही, ही आहे क्रांतीची कथा, ही आहे धैर्याची भिंत, ही आहे सावित्रीबाईंच्या लढाचा दणका. ही शांत दिसणारी मुलगी क्रांतीची जननी म्हणे, पण ज्योतिबाचं कार्य म्हणजे त्या काळचं सिस्टीम अपोजिट जाऊन एक लढणारा लढैया. त्यांनी सावित्रीला विचारलं, शिकशील का? त्या काळात पती पत्नीचं असं बोलणं म्हणजे क्रांतीचं होतं, पण खरी लढाई तर नेमकी आता सुरू झाली होती. समाजाचा विरोध, दगड, चिखल आणि शिव्याच. शूद्रांची मुलं शिकवणं म्हणजे पापच असं म्हणणारे लोक म्हणजे तिचा मार्ग चढवायचे. पण सावित्रीबाईंची जिद्द कशाला म्हणतात? सावित्रीबाईंनी कृती करून दाखवली. त्या शाळेत पहिल्यांदा शिकायला आल्या गरिबांच्या, शूद्रांच्या आणि बहुजनांच्या मुली, ज्यांनी जगाने तुम्हाला शिकायचंच नाही असं लेबल दिलं होतं. सावित्रीबाईंना समाज तिरस्काराने बघायचा, पण सावित्रीबाई म्हणाल्या, तुम्ही सगळ्या माझ्या मुली आहे. त्यांनी सुरू केलं बाल हत्या प्रतिबंधक केंद्र, जिथे विधवा स्त्रिया आपलं मूल सुरक्षित ठेवू शकते. त्या काळात हे बोलणं म्हणजे थेट हत्तीवर बाण चलवण्यासारखं होतं. पण क्रांतीला घाबरायचं नसतं. पण सावित्रीबाईंनी ते सिद्ध करून दाखवलं. मध्ये केलेलं बलिदान. 1897 मध्ये पुण्यात भयंकर प्लेग पसरला. त्या शाळेत जाऊन एबीसीडी शिकलो ना, त्या शाळेचं पहिल्यांदा दार कोण उघडून गेलं माहितीये का? एक मराठी बाई. भारताची पहिली महिला शिक्षित झाली, नाव सावित्रीबाई फुले. पण एवढं जर म्हटलं पण त्यांचा अपमान होईल ना, कारण ही ती स्त्री आहे जिने धर्म, समाज, जात, परंपरा सगळ्यांना टक्कर देत इतिहासच पालटलाय. आजची स्टोरी म्हणजे फक्त बायोग्राफी नाही, ही आहे क्रांतीची कथा, ही आहे धैर्याची भिंत, ही आहे सावित्रीबाईंच्या लढाचा दणका. नमस्कार, आपण पाहताय सहारा समाजकार आणि मी आहे पूजा. स्क्रिप्ट लिहिली आहे माझे सहकारी संकेत अपाले यांनी आणि विशेष मार्गदर्शन लाभलेले आहेत रुपेश सरांचे. सुरुवात एका लहानशा गावावरून. वर्ष होते 1831. महाराष्ट्रातील नायगाव नावाचं छोटस गाव. इथे जन्मल्या आपल्या सावित्रीबाई फुले. त्या काळात काय होतं माहितीये का? मुलीला शिक्षण देणं म्हणजे पापच होतं. घरीच बसायचं, स्वयंपाक करायचा आणि लवकरच लग्न. पण कोणाला वाटलं होतं ही शांत दिसणारी मुलगी क्रांतीची जननी म्हणे. ज्योतिबा भेटले आणि सुरू झाला बदल. 14 वर्षाचे सावित्री झाले महान समाज सुधारक ज्योतिबा फुले. पण ज्योतिबाचं कार्य म्हणजे त्या काळचं सिस्टीम अपोजिट जाऊन एक लढणारा लढैया. त्यांनी सावित्रीला विचारलं, शिकशील का? त्या काळात पती पत्नीचं असं बोलणं म्हणजे क्रांतीचं होतं. सावित्रीबाई म्हणाल्या, शिकवणार असेल तर शिकेलही. कठोर शिक्षण पण जिद्द जबरदस्त. सावित्रीबाई पुण्यात जाऊन गणित, इंग्रजी, विज्ञान शिकल्या आणि 1848 ला आणि त्या बनल्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका. त्या दिवशी भारताने नाही तर संपूर्ण समाजाने एक तारीखच रेखाटून ठेवली. पण खरी लढाई तर नेमकी आता सुरू झाली होती. समाजाचा विरोध, दगड, चिखल आणि शिव्याच. सावित्रीबाई रोज शाळेत जाताना लोक तिच्यावर दगडच फेकायचे, चिखलही उडवायचे, शिव्या तर सांगूच नका. बाई शिकली म्हणजे घर मोडलं असं लोकांचा समज होता. शूद्रांची मुलं शिकवणं म्हणजे पापच असं म्हणणारे लोक म्हणजे तिचा मार्ग चढवायचे. पण सावित्रीबाईंची जिद्द कशाला म्हणतात? पण त्या रोज शाळेत जाताना 2 साड्या घेऊन जायच्या. चिखल फेकला की साडी बदलायची आणि परत आपल्या क्रांतीच्या दिशेने पाऊल टाकायचं. हे असतं लढणं, हे असते क्रांती, हे असतं नेतृत्व. पहिली मुलींची शाळा 1848 मध्ये पुण्यातील भिडेवाड्यात भारतातील पहिली मुलींची शाळा उघडली. आज आपण म्हणतो ना वुमन एम्पॉवरमेंट, ते शब्द जन्माला यायच्या आधी सावित्रीबाईंनी कृती करून दाखवली. त्या शाळेत पहिल्यांदा शिकायला आल्या गरिबांच्या, शूद्रांच्या आणि बहुजनांच्या मुली, ज्यांनी जगाने तुम्हाला शिकायचंच नाही असं लेबल दिलं होतं. सावित्रीबाई फुले बनल्या स्त्रियांसाठी आश्रयस्थान. त्या काळात विधवा स्त्रियांना समाज तिरस्काराने बघायचा, पण सावित्रीबाई म्हणाल्या, तुम्ही सगळ्या माझ्या मुली आहे. त्यांनी सुरू केलं बाल हत्या प्रतिबंधक केंद्र, जिथे विधवा स्त्रिया आपलं मूल सुरक्षित ठेवू शकते. त्यांनी दत्तक घेतलं एका विधवेचं मूल. त्याचं नाव ठेवलं यशवंतराव. हा आहे माणुसकीचा सर्वोच्च आदर्श. सावित्री आणि ज्योतिबा यांनी सुरू केली सत्यशोधक समाजाची चळवळ. इथं काय शिकवलं माहितीये का? जात भेद चुकीचा आहे, स्त्री पुरुष समान आहेत, शिक्षण हा प्रत्येकाचा हक्क आहे, अंधश्रद्धा म्हणजे गुलामी आहे,
माणुसकी हा सर्वात मोठा धर्म आहे. त्या काळात हे बोलणं म्हणजे थेट हत्तीवर बाण चलवण्यासारखं होतं. पण क्रांतीला घाबरायचं नसतं. पण सावित्रीबाईंनी ते सिद्ध करून दाखवलं. मध्ये केलेलं बलिदान. 1897 मध्ये पुण्यात भयंकर प्लेग पसरला होता. लोक रस्त्यावर मरत होते. पण सावित्रीबाई म्हणजे कोण? त्या इतरांसाठी जगणाऱ्या बाई. त्या आजारी लोकांना स्वतःच्या खांद्यावर घेऊन वैद्याकडे घेऊन जायच्या. त्यांच्यासाठी अन्न, पाणी, औषध उपलब्ध करायच्या. एक दिवस एखाद्याला मदत करताना त्यांनाही प्लेग झाला आणि 10 मार्च 1897 ला त्यांनी जगाचा निरोप घेतला. जग सोडलं. कथा नाही. कथा आजही प्रेरणा देते. आज आपण स्वातंत्र्याच्या अधिकाराच्या गोष्टी बोलतो, पण या सगळ्यांच्या मुळाशी आहेत त्या म्हणजे आपल्या सावित्रीबाई फुले. त्या फक्त शिक्षिका नव्हत्या, त्या क्रांतीची ज्वाला होत्या. त्या स्त्री शक्तीचं प्रतीक होत्या. त्या मानवतेच्या आई होत्या. आज ज्या आपल्या पहिल्या राष्ट्रपती झाल्या, पंतप्रधान झाल्या किंवा साधं खेड्यागावच्या सरपंच झाल्या, तो अधिकार किंवा तिथपर्यंत नेण्याचं काम खऱ्या अर्थानं आपल्या सावित्रीबाई फुले यांनी केलं. नमस्कार, माझं नाव चेतन मनोहरराव नागे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गोंडवागोली. स्वतंत्रता के दिव्य ज्योति का जिसने पाया अमर विलास, वही धर्म है, वही सत्य है, वही परम पुरुषार्थ प्रयास. आपल्या भारत देशामध्ये अनेक अशा कर्तबगार महिला होऊन गेलेल्या आहेत. त्यामधीलच एक नाव म्हणजे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी खरोखरच अतिशय अनमोल असं कार्य केलं, म्हणून त्यांना मी सर्वप्रथम मानाचा मुजरा करतो. सावित्रीबाईंनी असे कार्य केले, इतिहासाच्या कालपटलावर त्यांचं नाव सुवर्णाक्षरांनी लिहिलेलं गेलं आहे. त्यांनी शिक्षणाचं महत्त्व त्या काळामध्ये पटवून दिलं. त्यांनी हाल अपेष्टा सहन केल्या, अंगावर शेण घेतलं, गोटे सुद्धा अंगावर घेतले आणि शिव्या सुद्धा मार खावा लागला, तरी पण त्यांनी आपलं अमोघ असं कार्य सुरू ठेवलं. खरोखरच शिक्षणाच्या महत्त्वामुळेच आज ह्या शाळेमध्ये ज्या मुली शिक्षण घेत आहेत त्या त्यांच्या पुण्याईमुळेच घेत आहे असं मला वाटते. धन्यवाद. क्रांतीज्योती माई सावित्रीबाई फुले यांचं जीवनचरित्र इतक्या छोट्या व्हिडिओमध्ये सांगणं हे शक्य नाही. मात्र तरीसुद्धा एक छोटासा आमचा प्रयत्न सहारा समाचारच्या टीमच्या वतीनं करण्यात आला. ठळक मुद्दे घेत त्यावरती एक ध्वनिचित्रफीत तयार करून आपल्यासमोर ठेवण्यात आली. आपल्याला जर हे ध्वनिचित्रफीत आवडले असेल तर नक्कीच आपल्या सर्व मित्रांपर्यंत पोहोचवा, शेअर करा आणि आवडले असेल तर लाईक करा. आणि अशाच प्रकारे अमरावती जिल्ह्यातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील बातमी पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सहारा समाचारला, आणि रहा अपडेट. तसेच या क्रांतीज्योती माई सावित्रीबाई फुले यांच्या या विशेष ध्वनिचित्रफीतसाठी आम्हाला सहकार्य लाभले होते ते म्हणजे चेतनजी नागे सर, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा गोंडवागोली येथील शिक्षक. त्यांचे मनापासून आभार. त्यांनी आम्हाला जो कॅम्पस परिसर जो आहे शाळेचा तो उपलब्ध करून दिला त्याबद्दल.